भिजव तिला 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 पण तिला 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 भिजव आपला मका आलेला बघा कणिक किती भारी वाटतं आता खाऊ यायला. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो आहे खोपोलीला. तर लॉंग राईडसाठी आम्ही चाललेलो आहे. तर आम्ही कोण कोण चाललो आहे बघा, ही आणि ही तिघे आहेत. हम निकल रहे ट्रिप के लिए, मजा करने के लिए. हाय करो, हाय हाय. चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आम्ही आता फायनली पोहोचलो होतो पेट्रोल पंपावरती. हे बघा तर पेट्रोल वगैरे भरलेलं आहे आणि आता आपली राईड स्टार्ट झालेली आहे प्रॉपर. पलासपाच्या इथं थांबलेलो आहे. ॲक्च्युली नाश्ता करायला थांबलो होतो. इथे स्मार्ट बाजार आहे तर त्याची पार्किंग आहे. ती पार्किंग आम्ही यूज केली. बोलो इथं पार्क करूया आणि मग हे एकदम सगळ्यांनी बाहेर जाऊ नका. वाटलं म्हणजे आतमध्ये पण चाललो आहे, नाही तर बोलतील पार्क करू खायला चालली तर थोडं जाऊया नाश्ता करूया. हां इमर्जन्सी मिळाला नाही तर ठीक आहे. तर थोडं नाश्ता करूया आणि मग तिथून पुढे आपण निघूया. तर आम्ही जवळच्या हॉटेलमध्ये बसलो आहे आणि मेंदूवडा घेतला आहे. सॉरी इडली आणि मेंदूवडा. कारण मी तर तेच खाणार होतो. कारण इथं डायरेक्ट आता जेवणाची सोय बोलतात की आता बाकी नाश्ता वगैरे संपलेला आहे. आता डायरेक्ट तुम्ही नाश्ता तर संपलेला बोलले, डायरेक्ट तुम्ही जेवू शकता बोलले. इडली वडा काय ते पाहिजे. 2 इडली घेतल्यात आणि बाकीने मिक्स घेतलेलं आहे. तर चला खाऊन घेऊया आता. चटणी एवढे काय हे नाही वाटत. चटणी व्हाईट चोले दे ना. तर नाश्ता तर झालेला आहे आमचा. नाश्ता काय एवढा म्हणजे इडली ठीक होती. काय नको कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक नको. कोल्ड्रिंक नसते प्यायची कारण कोल्ड्रिंक हां त्रास होतो कोल्ड्रिंकने. आणि आता मी पण डाएटवरती त्यामुळे कोल्ड्रिंक पिणं कंपल्सरी पूर्णपणे बंदच आहे. मी फक्त आता हेल्दी फूड खाणार आहे, जास्त काय नाही. चला आतमध्ये बसू. चला चला बसा आतमध्ये. खायला तर होतं ठीकठाक इडली, पण चटणी बिलकुल आवडली नाही आणि प्राईस पण भरपूर होती. एका प्लेटमध्ये फक्त 3च इडल्या देत होते. हां सांबार ठीक होतं, चटणी नव्हती एवढी खास. नुसतं खोबरं हां नुसतं असं वाटतं खोबरं खिसून तेवढंच केलं, बाकी काय नाही. चला आता झाला नाश्ता वगैरे. हां पाणी पण टाकलं होतं. चला नाश्ता वगैरे झाला तर आपण निघूया पुढे. आम्ही ॲक्च्युली अर्ध्यामध्ये पोहोचलो. आता गावाचं नाव मला आठवत नाही, पण पलासपाच्या पुढे आलेलो आहे. तर फायनली आम्हाला टोलचं नाव कळलं. तर बघा शेडूंग टोल नाका आहे. ते शेडूंगच मला लक्षात नव्हतं. आता आम्ही शेडूंग नाक्याला पोहोचलेलो आहे. तर इथून मुश्किल नाही तर आम्ही अर्ध्या तासामध्ये पोहोचू. वरती लिहिलेलं तिथं. हे गावाचं नावच लक्षात नव्हतं. मी भरपूर म्हणजे तोंडावर नाव होतं पण लक्षात येत नव्हतं. शेडूंग टोल नाका. मस्त पावसाचं वातावरण चालू आहे. इकडे गाणे ऐकतोय आम्ही. नाच आहे टोलू तो जानू तुम्ही कंस मानू. मस्त पावसामध्ये ना वातावरण झाले थंड आणि गाणी मस्त लावली जुनी जुनी. पप्पा कशी गाडी चालत होता? बैल चालतं. बैलगाडी चालत तशी चालत होतं. आपण चालतो तसं. म्हणजे अजून शिकवतोय ना, शिकतोय गाडी. मी खिडकी खेळते हा पण शिकलाय. जरा मागं बसान बोलाय ना. हा बोलतो आता. माझ्या कानावर खिडकी खेळत होती ना. हा अजून पप्पा घोडा बनले होते. अजून मी खिडकी खेळत होती. अजून मी एक पाय वरती एक हात वरती. पप्पांच्या शेतानं घोडा बनवलेला आणि पप्पांना तिने खिडकी बनवलेला. घोडा म्हणजे पप्पा घोडा बनलेला. जास्त आहे रे पाऊस. इकडे पाऊस जास्त आहे. खिडकी बनवलेलं. मग मी ती खिडकी वागतो कसं आपण नाटक केलं. डोकं खाली आणि वर. कुणाचं? शिवाजीनाचं होय. इथं पण एक मंदिर आहे कुठलं तरी माहित आहे. आपण आता रस्त्याला पोहोचलोय. बारिश का नाम लिया बारिश. इथे एक मंदिर आहे. आई टाके देवी मातेचं मंदिर आहे इथं.
रसायनीच्या इथे पोहोचलो. इथून मला वाटतं राईटला गेलं की रसायनी आहे, पुढून असेल. हा इथूनच राईटला गेलं की रसायनी आहे. चला, पाऊस मस्त चालू झालेला आहे बाहेर. भन्नाट आहे बघा, किती भारी वाटतंय. नशीब आहे पण त्यांचं. हां पाऊस आता आपण ना कुठेतरी थांबता, थोडं पहिले दर्शन घेता आणि मग येताना कुठेतरी थांबून मस्तपैकी भिजू थोडं पावसामध्ये है ना. अगोदर दर्शन घेऊया, नंतर मग पावसात जाऊन भिजूया. शिवानाचे एक्स्ट्रा कपडे आणले. आणलेच तू इकडे एक्स्ट्रा? आमचे नाही आणले, मग फक्त शिवानाचे आणले. ओके ठीक आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहे. ॲक्च्युली गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथं आलेलो आहे आणि तिथे तर पार्किंग कुठे जवळपास भेटलीच नाही आम्हाला. थोडंसं पुढे खूप लांब यायला लागलं. हे मैदान आहे पुढे बाजूला, तुम्ही बघू शकता. तर त्या मैदानात पार्किंग केलं आम्ही. ॲक्च्युली त्या लेफ्ट साईडला गेलो, तिकडचे गाववाले ज्यांचं गाव आहे ना ते बोलतात की इथं पार्क करू नका असं तसं करायला लागले. मग बोललो ठीक आहे. मग आम्ही आता पुढे आलो या साईडला. मग इथं थोडंसं मस्त मोठं मैदान आहे. तुम्ही जर कधी आला रविवारी तर सरळ पुढे आणि राईट मारून मग पुढच्या साईडला सरळ आला ना इकडे की असं मैदान भेटेल तुम्हाला. इथं पार्किंग भरपूर मोठी पार्किंग आहे, तर इथं पार्क करून आपण निघू शकतो. ते आता जाताना आम्ही निघताना बोलले की तुम्हाला पैसे भरावे लागतील. 50 रुपये पार्किंगचे घेतलेत. तर बोलले की दर्शन करून आले की नंतर मध्ये आम्हाला. आला तर लवकर तर जरा भेटला. काय ते लाडू थोडं थोडंसं. एक घरी घेऊन जा. आम्ही दर्शन घेऊन आलो आहे आतून आणि आता वातावरण पण झालेलं आहे पावसाचं एकदम. पाऊस मागाशी येत होता पण आता थांबला होता. ते खाली बघू शकते सगळे बसलेत बघा कसे. पाणी सोडलेलं आहे, मस्तच वाटतं तेव्हा. हे बघा, हे इकडून वरून डोंगरावरून पाणी येतं, त्या साईडला पूर्ण जाते खाली. तर इकडे सगळे पब्लिक होतं. आपण तिकडे खाली जाऊया, बघूया थोडंसं. खाली एवढं लांब जाण्यापेक्षा इथं जातं ना थोडं. इथं पण पायऱ्या जायता. तर बघा असा व्ह्यू आहे, काय खतरनाक वाटतं. हळूहळू जा, पाय घसरे आहे, पाय घसरायला हात हात टेकत जा नीट. शेवाळ आलं ते खाली. हळू उडव, थोडं पाणी पाणी उडव. उडव हळूहळू उडव, जास्त नको उडूस. जास्त पुढे नको जाऊ. बेज 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 त्या दगडावर बस जा. अबे या दगडावर बस. ए
हिला 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 भिजव हिला भिजव भिजव हिला भिजव हिला तिला 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 पण भिजव तिला 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 भिजव भिजव कितीला आहे? 40ला आहे काय? बॉईल 50 रुपये घे. 2 घेतो 2. तोच भाजलाच घेता. आपला मका आलेला बघा कणीस किती भारी वाटतं. खाऊ यायला मस्त पावसामध्ये गरम गरम है गरम गरम मका. थोडं थोडं खावं सगळ्यांनी तिघांनी पण. मस्त क्रीम रोल खात खात आम्ही चाललो आहे बघा. इकडे दाखवा आम्हाला. हां चला तर आता निघूया. आता अजून काय अजून पुढचा प्लॅन ठरला नाही पण बघूया. पहिला तर निघूया इथून पहिलं गोष्ट आणि मग नंतर पुढे बघूया पुढचं कसं प्लॅन बनतोय ते. तर फायनली आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहे. हे बघा बाहेर किती खतरनाक पाऊस पडतोय आणि मस्त पिटू काय खातेस पिटू तू? क्रीम रोल खात्या. मग अशी आम्ही मस्त कणीस बिनीस खाल्लं. तू लाव मी लावला बेल्ट. थांबव इथं वाटलं असतं. थांबव की इथं आधी लांब त्याच्या इथंच थांबव. ॲक्च्युली हा कसं नवीन ड्रायव्हर आहे ना त्यामुळे हा विसरतो. कधी कधी बेल्ट विसरतो, कधी कधी AC बंद करायचं विसरतो, कधी कधी काय हँडब्रेक लावत नाही कधी कधी. लय काय काय मिस्टेक होतात पण ठीक आहे सुरुवात आहे. ॲक्च्युली आम्ही आलो इकडे कशासाठी लॉंग रूट ॲक्च्युली यासाठी केला आम्ही. एक तर दर्शन तर घ्यायचंच होतं प्लस ह्याची एक प्रॅक्टिस पण करायची होती लॉंग रूटची कारण तिथल्या तिथेच आम्ही चालवतो आतापर्यंत. तर आता फायनली आम्ही एवढा लॉंग रूट केला. खोपोलीपर्यंत लॉंग रूट केलेलं आहे आणि बऱ्यापैकी चालवली गाडी त्याने. तर असं झालेलं आमचं दर्शन आणि मस्त एन्जॉय झालेलं आहे. आता आपण निघूया घरच्या साईडला. जर मध्ये कुठे थांबलो तर थोडासा पावसात एन्जॉय करू. दॅट्स इट. बाकी मग आम्ही डायरेक्ट घरी जाऊ. तर चला मग हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.